हाय फ्रेंड्स, तर आता संध्याकाळ झालेली आहे. तर संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालू आहे. तर मी आता इथं भात केलेला आहे आणि मला हळदी कुंकाला जायचं होतं. तर मी हळदी कुंकावर आलेले आहे. तर हळदी कुंकाला असं काही वाण भेटलेलं आहे. तुम्ही बघू शकता, अशी प्लास्टिकची प्लेट आहे. तर असं हळदी कुंकाची पुरी आहे छोटी. आणि आता मुलं गार्डनला गेली होती, ती पण गार्डनवरून आले ते. तर गार्डनला काय खेळला बाळा तू? घसरगुंडी खेळला. होय, असं तू काय खेळली? बाबू तू काय खेळली? साऊ साऊ तू काय खेळली गार्डनला? गोल गोल फिरायचं खेळली. होय. आणि आता मी देवाबत्ती पण केलेली आहे. तर संध्याकाळचा टायमिंग झाला देवबत्तीचा. तर देवबत्ती केलं म्हणजे घरामध्ये एकदम प्रसन्न वातावरण होतं. तर तुम्ही बघू शकता मी इथं अशी काय देवबत्ती केलेली आहे. तर आणि मला अजून आसूचा पण अभ्यास घ्यायचा आहे, पुनूचा पण अभ्यास घ्यायचा. त्यांचा अभ्यास ऑनलाईन येतो. तर आज ती दोघं पण शाळेत गेली नाही. आसू नाही गेली, आसू गेली नाही लवकर, आज लवकर उठली नाही म्हणून आसू गेली नाही. आणि आसू गेली नाही म्हणून पणू गेला नाही शाळेत. असं काहीच झालं नाही. आणि ती गाडीवरून आले तेवढं पाणीपुरीला भाई आला. तर पणू म्हणला की मम्मी मला पाणीपुरी खायची आहे, पाणीपुरी घे. तर मी पाणीपुरी घेतली. त्यांनी फक्त त्यातली 3च पाणीपुरी खाल्ली, बाकीची तशीच ठेवलेली आहे. आता मी काय म्हणलं जेव्हा काय करतो, मला म्हणतो चिकन कर म्हणून. तर मी आता चिकन बनवणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते मी कसं चिकन करते म्हणून. प्रत्येकाची पद्धत वेगळी असते करण्याची. माझी पण थोडीशी पद्धत काय वेगळी वाटली तुम्हाला तर कमेंट करून सांगा. तर आणि आसूचे गॅदरिंग पण झालेले आहे डान्स शाळेचे. तर तुम्हाला आसूच्या डान्सचा व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा, मी व्हिडिओ अपलोड करेन. तर आता इथं मी तेल तापत ठेवलेलं आहे चिकनसाठी. आणि कांदा पण चिरून घेतलाय, टमॅटो पण चिरून घेतले. आणि चिकन पण असं धुवून घेतलेलं आहे. स्वच्छ चिकन धुवून घ्यायचं 2 ते 3 पाण्याने. तेल तापलेलं आहे, त्यात आपण आता कांदा घालणार आहे मी. माझ्याकडं खडा मसाला अवेलेबल नव्हता म्हणून मी नाही घातला. तर डायरेक्ट मी कांदा घालणार आहे. तर आता ते इथं तेल तापलेलं आहे. मी आता तेलामध्ये कांदा टाकते. तर कांदाच आपला छान असा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर इथं कांदा मी टाकलेला आहे. कांदा आपला चांगला असा लालसर परतून घ्यायचा आहे. तर हा कांदा आपला असा चांगला लालसर परतून घ्यायचा. कांदा लालसर झाला ना की मग त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचं. थोडं कांदा भाजण्यासाठी आपण थोडंसं, आता तुम्ही इथं बघू शकता कांदा मी भाजायला टाकला. तर त्यात आपण थोडं मीठ टाकूया की जेणेकरून कांदा लवकर भाजेल. तर तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता. तर मीठ टाकलेलं आहे. असं कांदा छान असं भाजून घ्यायचं आहे. कांदा कच्चा राहिला की मग काय होतं, जेवताना कसं दाताखाली बरोबर नाही लागत. असं म्हणजे कळून येतो की कांदा असा कच्चा आहे म्हणून. तर असं इथं माझ्यापाशी अशी बसलेली आहे, तुम्ही बघू शकता. तिला अभ्यास करायचा आहे. तर ती अभ्यास बुक काय हातामध्ये घेत नाहीये. तिला म्हटलं बुक घेतून अभ्यास करतोवर. तर ती म्हणते की मला तू पीठ मळून दे गव्हाचं. मला तिला ॲक्टिव्हिटी सांगितली आहे. तर तिला मी म्हटलं थांब आपण नंतर करू. सगळं जेवण वगैरे झालं की मग मी तुला मदत करते करण्यासाठी. ती मला आता मागं लागले पाहिजे मग तू मला पीठ मळून दे, मी करते म्हणून. तर मी तिला थांब म्हणले, माझं एवढं चिकन बनवून झाले मी तुला देते म्हणलं करून पीठ मळून. तर इथं माझ्यापाशी बसलेली आहे. तर इथं बघू शकता तुम्ही, साध्वी आलेली आहे, काहीतरी मला सांगते. काय झालं बाबू? काय झालं? काय झालं? ए बाबू काय? तिथं असं वर बसली होती. तर पण तिला म्हणला उतर, मला बसायचं आहे. दादा तो वरती बसतोय. ही काय हा ते मीठ आहे, मीठ पाहिजे तुला? थांब, मीठ नाही खायचं, खराट असतं ते. तर आता आसूचे पप्पा किंवा ते पण येते रिक्षावरून. तर सात दिवसभर काय घरी नसतात, संध्याकाळचे डायरेक्ट येतात. तर ते आले पण मी तुम्हाला त्यांना दाखवून ब्लॉग की माझा सेकंड ब्लॉग आहे. फर्स्ट ब्लॉग असं केलं होता. तर माझा सेकंड ब्लॉग आहे. तर तुम्हाला कसं वाटतं तुम्ही नंतर कमेंटमध्ये सांगा. आणि आपला चॅनल नवीन आहे तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लाईक करा. आणि बेल आयकॉनला पण क्लिक करा. तर इथं आता आपला कांदा असा लालसर भाजून झालेला आहे. थोडंसं अजून बाकी आहे, तेवढं आपण भाजून घेऊ दे त्याला. ही बघा काय म्हणते आता. ही म्हणली मला पण वर. काय झालं बाबू?
वर बसल्या तर तिला पण आता वर बसायचंय. पण तू खाली उतर, तिला भाजन खाली उतर बाळा. अभ्यास केला का तू? अभ्यास केला? तर त्याला आता चमचा घेऊन त्याला मारतीये, त्याला म्हणते तू खाली उतर मला वर बसायचं. एवढी आगावी, खूप आगाव झाली. तोंड बा कसं करती रागाने. दादाला मारती तू? दादाला मारते तू? मग कशी मारते त्याला. तर आता आपला कांदा भाजून झालेला आहे, तर त्यात आता टोमॅटो टाकायचं आहे. तुम्ही बघू शकता मी कांद्यामध्ये टोमॅटो टाकले. टोमॅटो पण आपल्याला चांगलं असं भाजून घ्यायचंय कांद्यामध्ये. तर आता टोमॅटो भाजून थोडंसं हलवत राहायचं, म्हणजे कसं कांदा करपून आणि टोमॅटो पण भाजून होतो. हलवत राहिलं की व्यवस्थित भाजून होतं टोमॅटो. तर टोमॅटो भाजून घेते मी. तर इथं तुम्ही बघू शकता कांदा टोमॅटो असं छानपैकी परतून झालेलं आहे आपलं. तर आता त्याच्यामध्ये मी अद्रक लसूण पेस्ट टाकते. बघा इथं आता मी एक अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे त्याच्यामध्ये. तर ते पण आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. मस्तपैकी असं हलवून घेते. अद्रक लसूण पेस्ट टाकली आहे. आता मी हे ह्याच्यामध्ये पहिलं मी चिकन मसाला टाकते. चिकन मसाला टाकून झाल्यावर इथं अर्धा चमचा हळद टाकते, थोडी अजून टाकते. त्याच्यामध्ये लाल मिरची टाकते. 1 चमचा लाल मिरची टाकली. परत 1.5 चमचा लाल मिरची टाकली मी. आणि चांगलं असं मिरची छानपैकी परतून घ्यायची. थोडं मिरची असं तेल सुटस्तोवर अशी परतून घ्यायची मिरची. इथं बघा मी मस्त बघा कसं पाणी सुटले कांदा टोमॅटोला, असं एकदम तेल सुटले. असं छान असं परतून घेतले मी. आता हे छानपैकी असं परतून झालं तर आता आपल्याला त्यात चिकन टाकायचं आणि छान असं हलवून घ्यायचं. असं एकजीव करून घ्यायचं मस्तपैकी हलवून. छानपैकी असं मी आता तर इथं मी आता हे असं चांगलं मस्तपैकी मिक्स करून घेतलं चिकन टाकून. त्याच्यामध्ये झाकण ठेवणार आहे मी. झाकण ठेवले. चल बघा चला आपण परत 5 मिनिटांनी भेटूया. असं थोडंसं झाकण ठेवलं मी. लगेच काय त्याच्यामध्ये पाणी टाकलं नाही, कारण पाणी टाकलं मग नुसतं पाण्यासारखं लागतं, त्यामुळं मी काय टाकलं नाही पाणी. तर असंच थोडं चिकनला तर आपण पाणी सुटून थोडंसं की मग थोडंसं आपल्याला आता आपण वरतून टाकू शकतो पाणी. तर आता मी पहिलं बघणार आहे. तर ठीक आहे, तर 5 मिनटं त्याला वाफवून द्यायचं, मग त्याला पाणी सुटेल. तर काय टाकलेलं आहे मी चिकन करण्यासाठी. थोडं पाणी 5 ते 10 मिनटं 5 ते 7 मिनटं त्याला वाफवून द्यायचं. तर आपण बघूया की मुलं काय करतात ते. आज तू इथं आहे पाणी पितीये, ती लोकं काय करतात ते बघू. भांडी काढल्या सगळी फळीची, चमचे काढल्यात आणि खेळतात ही चमचे काढून बघा. आणि ह्या चमच्याने एकमेकांना मारतात. मग भांडणं आली यांच्यातना की एकमेकांना चमच्याने मारतात. ही सावले आगावे. साऊ दिसते तशी नाही, खूप आगाव आहे. अशी वाटते गरीब आहे पण आगाव खूप आहे. मी नुसती पणूला मारत राहते आणि पणू आसूला मारत राहतो नुसता. तर आता ह्यांना अभ्यासासाठी अभ्यास करायला काय मागत नाहीये, काय बॅग घेत नाहीये. अभ्यास स्वतःहून त्या अभ्यासाला बसत नाही. ह्यांच्या मागं लागलं तरच ते अभ्यास करतात, नाही तर मग ऐकलं नाही की मग मार खातात. तर तुम्ही इथं बघू शकता आसू इथं आहे. तर कशी धिंगांचं कशी मस्ती चाललेली आहे, कशी आरडाओरडा करतात. बाबू काय खेळते तू साऊ? चमच्यांसोबत खेळते. ती बोलती, तुम्हाला असं वाटतं ती बोलत नाही पण ती बोलते. आता फोन व्हिडिओ चालू केला की ती बोलत नाही, शांत बसती. चमचे दाखवती. भूक लागली का तुला? काहीच बोलत नाही मी एवढं विचारते तरी. तर तुम्ही आता इथं बघू शकता असं काय चिकनला थोडंसं पाणी सुटलेलं आहे इकडं बाजूला. तर तेल पण जरा सुटलेलं आहे.
तर तुम्ही आता मी थोडंसं आता ह्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे चिकन शिजण्या. तर मी आता इथं चिकन शिजण्यापुरतं पाणी टाकते. साधारण 1 तांब्या फक्त मी पाणी टाकले चिकन शिजण्यासाठी. आणि चांगलं असं शिजलं की मग मी तुम्हाला दाखवेन कसं झालंय ते. तर आता हे आपल्याला कमीत कमी 20 मिनटं चिकन शिजून द्यायचं आहे. नॉर्मली 15 मिनटात शिजतं, पण मी 20 मिनटं तरी शिजवतेच त्याला. तर आता इथं 20 मिनटं चिकन आपलं चांगलं शिजवून घ्यायचं आहे. तर आता मी ठेवलं चिकन शिजायला. तर आता इथं चिकनला 20 मिनटं पूर्ण झालेले आहे. तर मी आता इथं गॅस बंद करून टाकते आणि आता आपण बघूया चिकन शिजलंय का नाही. तर इथं आता पूर्ण चिकन असं शिजून तयार आहे. तर पूर्ण चिकन असं मस्तपैकी छानसा असा कलर आलेला आहे. तर आता आपलं जेवायचं आहे. तर आता हे पण आलेले आहेत. तर आपण आता बघूया त्यांना काय म्हणतात ते. तर हे बघा आता हे पण आलेले आहेत. तर 2 शब्द तुमचे काय? नमस्कार, मी आत्ताच रिक्षावरतून आलोय. तर साधी माझ्याकडे आली आणि मला म्हणती की दुकानावर चल म्हणती. रडायला लागली आहे. त्यामुळे आता मग तिला मी आता घेऊन जातोय दुकानावर. तिथं रोजच आहे. रोज आले की त्यांना म्हणतेस की दुकानावर चला. काय खाते थंडीची? तर आईस्क्रीम घेऊन येते रोजची. तर रोज तिला आईस्क्रीम लागते. त्याशिवाय काही पप्पांना काही घरात येऊन देत नाही. आता साधू दुकानावरून आलेली आहे. आईस्क्रीम घेऊन आली. तर आता आईस्क्रीम खाती येते. जेवायचं टायमिंग झाले आणि ते आईस्क्रीम खातीये. तर आता आपण चिकन आपलं रेडी आहे. तर मी त्यांना जेवायला वाटते त्यांना टेस्ट करायला सांगते की चिकन कसं झालंय ते. तर आता आपण त्यांना जेवण देते. मी त्यांना जेवण की कसं हे आपलं ताट रेडी आहे त्याच्यासाठी. तर मी आता त्यांना देते की कसं झालं ते बघण्यासाठी. तर बघूया काय म्हणतात ते कसं झालं चिकन. तर तुम्ही माझ्यासाठी तुम्ही भाकरी नाही खात का, चपाती नाही खात का? तर आम्ही संध्याकाळचं नाही खात. आम्हाला फक्त भातच जास्त लागतो. तर बघूया आपण. चल कसं झालंय चिकन टेस्ट? खूप छान झालेलं आहे. तर कसं झालंय चिकन? छान झालेलं आहे चिकन. आणि प्रणीत आणि आराध्या ही माझ्यामध्ये जेवतात आणि ते आता माझ्या बरोबर जेवायला आले. त्यांनी तो सांगितलं चिकन खूप छान झालेलं आहे. तर तुम्हाला पण चिकनची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा कशी होती ती. मला कमेंट करून सांगा की चिकनची रेसिपी तुमची कशी होती ती. आणि तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. जेणेकरून आमचे व्हिडिओ आम्ही अपलोड केले की तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तसं करा. तर ठीक आहे. तर बाय सगळ्यांना. बाय कर. बाय.